जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. ही माहिती आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. विशेषतः काय आहे या माहितीची आणि पुढील पदभरती कधी येऊ शकते याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. बरेचसे विद्यार्थी विचारत आहेत की आरोग्य विभाग आणि DMER यांच्या पदभरती केव्हापर्यंत येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांना डिटेल्समध्ये आणि एकदम ॲक्युरेटमध्ये आपण आज माहिती देणार आहोत. खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी एक नोटीस आरोग्य विभागामधील जे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे, ज्यालाच आपण प्रेमाने DMER असं म्हणतो, या विभागाकडून एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि हे नोटीस खूप महत्त्वाचं आहे. पुढील पदभरती कधी येऊ शकते याबद्दल माहिती देऊन जाणार आहे. तर काय आहे माहिती बघा. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये जो काही विभाग आहे, या विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच GMC असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील किंवा डेंटल कॉलेजेस असतील किंवा त्यानंतर आयुर्वेदिक कॉलेज असतील ज्यामध्ये आयुषचे पदं येत असतात किंवा होमिओपॅथिक रुग्णालय असेल, या विभागामध्ये GMC असेल, डेंटल कॉलेज असतील, आयुर्वेदिक कॉलेज असतील आणि होमिओपॅथिक कॉलेजेस असतील ज्यांची पदभरती DMER घेत असतं. याच DMERद्वारे या सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या हॉस्पिटलमध्ये गट क संवर्गातील जेवढे काही तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजेच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत, या सगळ्यांवर सरळ सेवेमार्फत जितके काही रिक्त पद आहेत या रिक्त पदांवर पदभरती घेण्यात आलेली होती 2023ला. आणि यामध्ये जे काही तांत्रिक अतांत्रिक संवर्गाची पदभरती झाली होती, याला निवड सूचीला प्रसिद्ध होऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्षाचा कार्यकाळ दिलेला जातो. हे पेपर जे आहे ते TCS मार्फत घेण्यात आले होते आणि याची जी व्हॅलिडिटी आहे, निवड सूचीला 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि तीच व्हॅलिडिटी आता संपलेली आहे. आज 27 तारखेला निवड सूचीला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि त्याचमुळं जो काही शासनाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार आजपासून 1 वर्ष पूर्ण कंप्लीट झाल्यामुळं जे काही खालील पदांची यादी दिलेली आहे, त्या यादीतील जेवढे काही संवर्ग आहेत त्या संवर्गातील पदांना सूचनेनुसार व्यपगत करण्यात येत आहे. म्हणजेच आता ती थांबवण्यात येते आहे. जरी पदं रिक्त असले तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची पदभरती करून घेतली जाणार नाही आणि त्यासाठी ही नोटीस आहे. तर कोणते कोणते संवर्ग आहेत, कोणत्या संवर्गाचे जे आहे ते व्हॅलिडिटी संपलेली आहे किंवा त्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर असे एकूण 20 संवर्ग आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे आता 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळं पदभरती पूर्ण झालेली आहे. इथून पुढे या पदांवरती कोणत्याही प्रकारचं काहीच रिझल्ट वगैरे लागणार नाही. त्यामध्ये दूरध्वनी चालक असेल, नेत्रचिकित्सक सहाय्यक असेल, लोहार सांदाता, शारीरिक शिक्षक निर्देशक असेल, श्रवणमापक तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, याला खूप स्कोप आहे. आता महाराष्ट्र शासनाद्वारे SI या कोर्ससाठी भरपूर कॉलेजेसला मान्यतासुद्धा दिलेली आहे. जर तुम्ही इलिजिबल असाल 12th नंतर हा कोर्स करता येतो विद्यार्थी मित्रांनो आणि खूप चांगली गट क ची जी आहे ती तुम्हाला यावर पोस्ट मिळत असते. त्यामुळं जर तुमची 12वी सायन्समधून झालेली असेल किंवा तुमचे कोणी लहान भाऊ बहीण असेल तर त्यांना लगेच सजेस्ट करून टाका. गृहनिर्वस्तपाल आहे, ग्रंथपाल आहे, महिला अधीक्षा असतील, वॉर्डन असतील, आहारतज्ज्ञ असेल, सांख्यिकी सहाय्यक, दंततंत्रज्ञ, सहाय्यक दंततंत्रज्ञ, दंत आरोग्य, क्षकिरण, एक्सरे टेक्निशियन, त्याचबरोबर डायलिसिस टेक्निशियन, ECG टेक्निशियन आणि ग्रंथकाल सहाय्यकचे हे काही
टेक्निकल पद आहेत, या टेक्निकल पदाची आणि नॉन टेक्निकमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक हे काही जे पदं आहेत, हे 20 संवर्गातील वेगवेगळे पद, या पदांची जी सेवा आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. यानंतर या 20 पदांसाठी कोणत्याही प्रकारची वेटिंग लिस्ट लागणार नाही. याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता महत्त्वाचे जे गट क चे आहेत ते अधिपरिचारिका स्टाफ नर्सचं पद असेल किंवा तुमचं लॅब टेक्निशियनचं पद असेल LTचं, आणि त्यानंतर फार्मासिस्टचे पद असतील. हे महत्त्वाचे जे पद आहेत, या पदांवरती सुद्धा पदभरती झालेली होती. काही कारणास्तव यांचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट थोड्या वेळाच्या नंतर लागलेले आहेत, थोड्या दिवसाच्या नंतर लागलेले आहेत. ज्या निवड सूच्या आहेत या निवड सूचे लागायला लेट सुरुवात झालेली आहे. त्यांना अद्याप 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं जे काही गट क संवर्गातील या 20 पदाव्यतिरिक्त जेवढ्या काही पदांवर पदभरती झाली होती त्या सगळ्या पदांच्या वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता आहे आणि 100% लागणार आहेत. 10 डिसेंबर रोजी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं आणि त्या पदांच्या जे निवड याद्या आहेत त्या लवकरच लागतील. त्यावर प्रोसेस चालू आहे आणि त्या याद्या फायनल असू शकतात. त्यानंतर याचा सुद्धा कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात येऊ शकतो आणि त्यानंतर लगेचच DMARची पुढील पदभरती जी आहे, नवीन पदभरती, ही पदभरती 100% येण्याचे चान्सेस आहेत. याविषयी आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. जसं की एक समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीनं डिसेंबर एंडलाच जे काही रिक्त पदांचा अहवाल आहे तो अहवाल DMARकडे, महाराष्ट्र शासनाकडे सोपवला गेलेला आहे त्यांच्याद्वारे. त्याच्यामुळं आता नवीन जे मेडिकल कॉलेजेस तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये खूप सारे जे पदं आहेत ते रिक्त आहेत. त्याविषयीसुद्धा आपण माहिती पाहिलेली होती. एकदा आपण थोडक्यात पाहून घेऊ. जे काही नवीन वैद्यकीय महाविद्यालय झालेत त्यामध्ये अद्याप 16,576 जे पद आहेत ते गट क पासून ड पर्यंतचे रिक्त आहेत. त्यामध्ये बघा, गट अ चे 742, गट ब चे 1347 आणि सगळ्यात जास्त ग्रुप सी चे 10,643 पदं अद्याप रिक्त आहेत. त्यानंतर बघा, ग्रुप डी चे 3,974. अशा पद्धतीनं एकूण 16,756 जे पद आहेत ते रिक्त आहेत. याचा पूर्ण जो अहवाल आहे तो अहवाल अद्याप विभागाकडं देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा काय आहे, माहिती इथं महत्त्वाची दिलेली आहे की प्रत्येक निरोगीचं आयुष्य मिळावं यासाठी राज्य सरकारच्या आरोग्यावर जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आरोग्य व्यवस्थेवर जो ताण वाढला आहे हा कमी करण्यासाठी जे काही 16,776 पदं रिक्त आहेत हे लवकरात लवकर 2024-25 या वर्षामध्ये नवीन 10 शासकीय महाविद्यालय जे आहेत त्याला संलग्न रुग्णालय आहेत यांची स्थापना झाल्यामुळं एवढं जास्त पदं जे आहेत ते रिक्त झालेले आहेत आणि त्यांनाच जे मंजूर पदांच्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ झालेली आहे. या सगळ्यावर प्रशासनाकडून विचार करण्यात येणार आहे. आवश्यक असेल तिथं कंत्राटी पद्धतीनं पदभरती करण्यावर सुद्धा भर दिला जात आहे. कंत्राटी पदभरती थांबवणं आपल्या हातात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणच आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही मेल करा किंवा निवेदन द्या किंवा सोशल मीडियाचा वापर करा, काहीही करा, पण कंत्राटी पदभरती थांबवणं हे विद्यार्थ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. जर आपणच आवाज नाही उठवला तर कदाचित ही पदभरती जी आहे त्या कंत्राटी पद्धतीनंच होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गट अ मध्ये जे काही प्राध्यापकांचे पदं असतात जवळपास 546 पदं आहेत प्राध्यापकांचे 742 मध्ये, तर ते जे पदं आहेत ते सगळे पदं कंत्राटी पद्धतीनं भरले गेलेले आहेत. त्यामध्ये बघा, जसे वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 153 पदंसुद्धा कंत्राटी तत्वावरच भरण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, दरम्यान गट क जे संवर्ग आहे यामध्ये 5,182 पदांसाठी पदभरती झालेली आहे TCS द्वारे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या 10,000 पदांमध्ये जरी मायनस तुमचे किती भरले गेलेत 5,182 जरी पदं म्हणलं तर आपण राऊंड फिगर जर विद्यार्थी मित्रांनो पकडलं तर बघा, आत्तासुद्धा DMAR मध्ये 5,500 जे पदं आहेत ते अजून रिक्त आहेत आणि त्यामुळं आणि त्यानंतर पदभरतीला जवळपास
2 वर्ष पूर्ण होत आलेत. यामध्ये सुद्धा निवडत झालेले किंवा ज्यांचे रिटायर्ड झालेले असतील आणि पुढील 6 महिन्याचे रिटायर्ड झालेले असतील यांच्या सगळ्याचा आढावा 2-2.5 हजार जरी विषय पकडला तर 700-7.5 हजार जे आहेत ते पदं गट क संवर्गामध्ये अजून रिक्त आहेत. त्यामध्ये गट ड चे 3,974 जे काही पदं आहेत हे पदं जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत कंत्राटी पद्धतीनं भरले जाणार आहेत. गट ड जो विभाग आहे या गट ड मध्ये सगळे जे पदं आहेत हे जिल्हा अधिकारी यांच्या अंडरमध्ये कलेक्टरच्या अंडरमध्ये कंत्राटी पद्धतीनं भरले जाणार आहेत. त्यानंतर बघा गट क चे जे विषय आहे गट ड चा जो विषय आहे हा कंत्राटी आहे. त्यानंतर गट अ चे जे आहे ते सगळे पदं तुम्ही DMARच्या साईटवर बघितले असतील. प्राध्यापक असतील किंवा सहाय्यक प्राध्यापक असतील जे नवीन 10 GMC तयार झालेले आहेत या सगळ्यांमध्ये यांच्या जे भरत्या आहेत ह्या ऑलरेडी झालेल्या आहेत. सगळ्यांना करार तत्वावर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि गट ड चे सुद्धा बाह्य स्रोताद्वारे एका कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे आणि त्या कंपनीद्वारे जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये राहून ह्या पदभरती होत आहेत आणि जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. आता राहिलेले जे 10,000 पैकी 5,000 जे आहेत पदं या 5,000 पदांवरती 2023 मध्ये पदभरती झालेली आहे. तर उरलेले 5,500 जे पदं आहेत गट क चे आणि जवळपास 1,300 जे पदं आहेत हे गट ब चे असे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 7,000 आणि या कालावधीमध्ये रिक्त झालेले 2-3 हजार जरी म्हणलं तरी 10,000च्या जवळपास पदं अजून रिक्त आहेत आणि गट क ची जी पदभरती आहे 100% DMAR मध्ये निघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बरेच जण म्हणत आहेत की आरोग्य विभागाची सुद्धा पदभरती येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो DHS किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे यामध्ये कशाही पद्धतीची पदभरती येण्याचे चान्सेस नाही आहेत. तसे काहीही आसार दिसत नाही आहेत. त्यामुळं तुम्ही अफवांना बळी पडू नका. आपण याविषयीच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरती निघणार आहे का याविषयी सुद्धा डिटेल्समध्ये एक सेपरेट व्हिडिओ घेऊ आणि तुमच्यापर्यंत रिअल ऑथेंटिक आणि प्रॉपर जी खरी माहिती आहे ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपण अंदाज बांधत नाही किंवा कोणती पदभरती कधी येईल याविषयी आपण बोलत नाही. जे डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटकडून किंवा शासनाकडून विभागाकडून प्रसिद्ध होतात आपण त्यांच्या आधारावर तेच एक्सप्लेन करत असतो आणि प्रॉपर जी माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे तीच देत असतो. आपण प्रिडिक्शन करत नाही. विद्यार्थी मित्रांनो DMAR मध्ये 100% पदभरती निघणार आहे. आरोग्य विभागापेक्षा DMAR हा जो विभाग आहे हा खूप चांगला आहे. जॉब चांगल्या लोकेशनला आहेत आणि पेमेंट पण खूप चांगला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो या सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन पण खूप टफ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं अभ्यास करा. आरोग्य विभागाच्या बळी पडू नका. सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्यामध्ये कसलीही पदभरती निघण्याचे चान्सेस नाही आहेत. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो DMAR मध्ये पदभरती लवकरच निघू शकते. त्यासाठी अभ्यासावर फोकस करा. सिलेबस काय असणार आहे यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊ. तुम्हाला आज दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.